सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत प्राध्यापिका सौ मीना आंबेकर लिखित हितगुज हे त्यांचं पुस्तक. आजची त्यातली जी कथा मी सांगणार आहे त्याचं नाव आहे हे निसर्गाचं देणं. सुरू करते. स्वप्नात देखील असं खरं वाटलं नसतं की आकाशातील इंद्रधनुष्य आपले मनोहारी रंग पृथ्वीवर पाठवेल आणि ते रंग निसर्गातून किंवा वनस्पतीतून सारी सृष्टी रंगवते. या नैसर्गिक रंगात मानवाची बुद्धी मिसळली आणि एका रंगाच्या सहस्त्र छटा जन्मायला लागल्या. सूर्योदयाचे सोनेरी किरण सगळा दिवस रंगवतात, तर सूर्यास्ताचा केशरी रंग साऱ्या आसमंतात विखुरतो. पण ह्या वृक्षांपासून आणि रसायनांपासून मिळणाऱ्या रंगाने सृष्टीतील वस्तू न्हावून निघाली आहे. घरातील फर्निचर, विविध प्रकारचे कपडे, कापड, साड्या, सिल्क, लोकर, लेदर, स्वयंपाकघरातील खाण्याचे पदार्थ, फ्रीज, सौंदर्य प्रसाधनं, रस्त्यावरील सिग्नल्स, मोटारी, दुचाकी वाहनं, टी व्ही, कॅमेरा किंवा फोटोग्राफी, CD, सिनेमा, कम्प्युटर, मोबाईल, सारं आज रंगीतमय बनलंय. गायकाला जसे सूर आणि स्वराचं ज्ञान उपजतच असतं, तसंच नैसर्गिक रंग देणाऱ्या वनस्पतीत काही रंगद्रव्ये, विविध प्रकारची आम्ल, उदाहरणार्थ टॅनिक ॲसिड, गॅलिक ॲसिड, सॅन्टॅलिक ॲसिड, लेप्रॅनिक ॲसिड, सोलोरिनिक ॲसिड, हेलियांथिक ॲसिड, युस्निक ॲसिड, तसंच ग्लुकोसाइड, फिसियन यासारखे काही घटक उपजतच असतात. सुमारे 200 वनस्पतींपासून वेगवेगळे रंग बनवले जातात. मूळ, खोड, साल, फांदी, पानं, फुलं, फळं, बिया. विशेष म्हणजे झाड जाळल्यावर त्या राखेपासून देखील रंग मिळवला जातो. हा रंग मिळविताना बहुतेक वेळी झाडाचा विशिष्ट भाग घेऊन त्याचे बारीक तुकडे पाण्यात उकळून घेतात. रंग उतरल्यावर त्यावर लागल्यास आम्ल किंवा अल्कलीची क्रिया करून त्यात तो पक्का होण्यासाठी किंवा टिकण्यासाठी एक रसायन टाकतात. त्याला मॉर्डंट असं म्हणतात आणि मग तो रंग कारखान्यात आणला जातो. आश्चर्य वाटतं ते असं की हिरव्यागार वृक्षवेलींपासून लाल, पिवळा, तपकिरी, काळा, केशरी असे तऱ्हेचे रंग मिळतात तरी कसे. कधी कधी असं वाटतं की ह्या झाडाच्या ढोलीत एखादा कम्प्युटर असावा. त्यात प्रोग्रॅमिंग परमेश्वरानं केलेलं आहे आणि माणसाच्या हातात त्यांनी रिमोट दिलेला आहे. सर्व रसायनांचं अचूक प्रमाण आणि त्याचं सूत्र कसं तयार केलं असेल बरं परमेश्वराने. हळदीच्या टणक मुळापासून पिवळा जर्द रंग मिळतो. तो सुती, रेशमी आणि लोकरीच्या कपड्यांना देण्यासाठी वापरला जातो. निळीमध्ये म्हणजे इंडिगो प्लॅन्टमध्ये मिसळून हाच हिरवा होतो. रक्तचंदन म्हणजे रेड सँडलवूड या झाडाचं खोड तर 3 प्रकारचे भिन्न रंग देतं. खोड अल्कोहोलमध्ये विरघळवून लाल रंग, तेच खोड इथरमध्ये घालून पिवळा रंग, तर ते अमोनिया बरोबर असताना जांभळा रंग बनतो. यात असलेल्या सँट्युलिनची ही किमया आहे बरं का. काथ किंवा खैराचं झाड म्हणजे अकेशिया किटॅच्यू फारच रंगेल आहे. काथ खाण्याचं पान तर रंगवतेच, पण मनातही इंद्रधनुष्य रंग पसरवतं. तो औषधीही तितकाच आहे. त्वचेवरील आजार, लेप्रसी, घशाच्या तक्रारीसाठी तो आयुर्वेदाचा खास मित्र आहे. काथापासून रंग मिळविताना त्यात असणाऱ्या कच्छ या पदार्थापासून मिळणारा रंग कॅनव्हास, मासे पकडण्याचे जाळे आणि दोर रंगविण्यास वापरतात.
ह्याच झाडापासून एका वर्षात 1.5 किलो डिंक मिळतो. तो डिंक औषधात आणि कापड रंगवण्यात वापरला जातो. शिवाय या वृक्षापासून मिळणारी लाख सीलमध्ये आणि पॅकिंगमध्ये वापरतात. पेरूच्या झाडाच्या सालातून आणि पानातून काळा रंग मिळतो. चिंचेच्या नाजूक हिरव्यागार पानांपासून चक्क लाल रंग आणि मॉर्डंट बनवला जातो. नववधूच्या हातावरील काढलेली लाल चुटूक रंगणारी मेहंदी आपल्या गुणी पानांमुळे आज भारतभर जिकडे तिकडे दिमाखाने आणि डौलाने वावरते. तिच्या पानात असलेले लॉझोन, हायड्रॉक्सी नेप्थॅक्विनॉन, गॉलिक ॲसिड, साखर, मेदाचे अणू, रेझिन, म्युसिलज या तिच्या साथीदारांनी तिला रंग बदलण्याचं सामर्थ्य देऊन मोठं बनवलंय. तसंच काहीसं आपल्या पुरातन काळापासून चालत आलेल्या नीळ म्हणजे इंडिगो या झाडाच्या पानांचं देखील आहे. पानात असलेल्या ग्लुकोसाईडनी रंग दिला आहे तो शाई तयार करताना वापरतात. स्वयंपाकघरातील एक स्वाद घेऊन आलेलं केशर हे केशराच्या फुलातील स्त्री केसराग्र म्हणजे स्टिग्मा हे वाळवलं जातं आणि सुमारे 4,000 स्त्री केसराग्रांपासून फक्त 30 ग्रॅम एवढं केशर बनतं. पळसाचं फूल अत्यंत सुंदर की जे घडवताना ईश्वरानं एक खास कलाकारच नेमला असावा असं वाटतं. सौंदर्यामुळेच त्याला ब्युटिया मोनोस्पर्मा असं शास्त्रीय नाव मिळालंय. पळसाची फुलं पाण्यात टाकल्या पिवळा, सोनेरी किंवा केशरी असा अप्रतिम रंग पाण्याला येतो. ते रंगीत पाणी उकळून त्यात ज्याला रंग द्यायचा ते कापड भिजवलं जातं. रंग एकदम पक्का होतो. यात रंग टिकण्यासाठी कुठलंही रसायन वापरण्याची गरज लागत नाही. होळी खेळताना वापरला जाणारा हा पळसाचा रंग अत्यंत सुरक्षित आणि रोमॅन्टिक आहे बरं का. काळी कापसाची बी तिच्यावर आम्लाची क्रिया घडवून आपल्याला निळा रंग देते, तर सूर्यफुलाची बी अशाच प्रकारे जांभळा रंग देते. कडुलिंबाच्या झाडापासून मिळणारा कडुडिंक रेशमी कपडे रंगवायला तर त्याच्या तेलापासून पिवळा धमक्क रंग सुती कपडे रंगवायला वापरला जातो. मोठमोठ्या हिरव्या रेखीव पानांनी लाल सुंदर फुलांनी नटलेल्या केळीच्या झाडापासून त्याच्या टॅनिनपासून मिळवला जातो अगदी पक्का काळा रंग जो शाईत वापरतात. खरोखर नैसर्गिक रंगांची ही दुनिया अगदी विलक्षण आहे. विल्यम एच पार्किन नावाच्या फक्त 18 वर्षाचा तरुण मुलांनी 1856 साली मलेरियासाठी प्रतिबंध करणाऱ्या क्विनाईनचा शोध लावण्याचा प्रयत्न केला होता. प्रयोग करता करता सल्फ्युरिक आम्ल आणि पोटॅशियम डायक्रोमेट याच्या क्रियेतून त्याला लालसर तपकिरी रंगाचं द्रव्य मिळालं. ते क्विनाईन मात्र नव्हतं बरं. नंतर त्याने ॲनिलाईन हा पदार्थ वापरून प्रयोग केला आणि काय आश्चर्य, प्रयोगाअंती त्याला गुलाबी रंगाचं स्फटिक गवसलं की जे रेशमी कापड रंगवतात आणि ॲनिलाईनपासून एका आधुनिक कृत्रिम रासायनिक रंगाचा जन्म झाला. आज तो जास्त चकाकणारा, जास्त टिकणारा, स्वस्त आणि सहस्त्र छटांमध्ये उपलब्ध झालाय. त्यानं हे विश्व रंगवलंय. खरंच इतके सगळे नैसर्गिक रंग आपल्याला कसे कसे मिळत जातात. खूप छान माहिती मिळाली आहे मला आणि माझी खात्री आहे आपल्या श्रोतृवृंदाला पण ही सगळी माहिती खूपच नवीन असेल. धन्यवाद. आपण पुढच्या एका छान लेखासह उद्या भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.